यानंतर आणखी एक मोठी अपडेट आहे याच प्रकरणामधली स्वारगेट बलात्कार प्रकरणातला हा आरोपी दत्तात्रय गाडे रोज रात्री एसटी स्टँडवर जाऊन साबज शोधायचा अशी माहिती समोर आली आहे। गाडेच्या मोबाईलच्या गेल्या 2 महिन्यांच्या तांत्रिक विश्लेषणातून ही माहिती समोर आलेली आहे। दिवसा गावात थांबून रात्री तो पुण्यामध्ये शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी बस स्टँडवर महिला साबज हेरायचा। यापूर्वीही गाडेनं असे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे। यापूर्वीही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यामध्ये मोबाईल चोरीच्या संशयातून स्वारगेट स्टँडवरूनच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। तर यापूर्वीही काही महिलांसोबत गोड बोलून मोबाईल नंबर घेऊन जवळीक निर्माण केल्याचा प्रयत्न त्यानं केला होता अशी माहिती उघड झालेली आहे। तर तो नराधम ज्यानं एका तरुणीवर अत्याचार केला, गोड बोलून तिला त्या बसमध्ये नेला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला होता, त्याची जेव्हा हिस्ट्री आपण बघितली तर त्याच्यामधून त्यानं अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते आधी सुद्धा केलेले होते अशी माहिती समोर येते। रात्रीच्या सुमारास तो बस स्टँडवर जाऊन साबज शोधायचा अशी माहिती त्याच्या मोबाईल हिस्ट्रीतून समोर आली आहे। जे लोकेशन तपासलं गेलं त्यामधून समोर आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? अतिशय दुष्कृत्य त्याने केलेलं आहे, मोठा गुन्हा पुण्यामध्ये केला, त्या मुलीने तक्रार केल्यानंतर हे सगळं समोर आलं, मात्र याच्या आधी सुद्धा त्याने अशा पद्धतीचे गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही। हा अत्यंत सराईत असा गुन्हेगार आहे, हॅबिच्युअल ऑफेंडर आहे। त्या अशा पद्धतीचे गुन्हे करायची त्याला सवय आहे। त्याचे जे मोबाईलचं टेक्निकल अनालिसिस करण्यात आलंय त्याच्यामध्ये त्याची टॉवर लोकेशन्स जी आहेत ती रात्रीच्या वेळेला स्वारगेट, शिवाजीनगर, शिरूर, काही वेळेला अहिल्यानगरच्या एसटी स्टँडची लोकेशन्स जी आहेत ती मिळून आलेली आहेत आणि तो अशाच पद्धतीने रात्री या एसटी स्टँड्सवरती फिरून एकट्या महिला ज्या आहेत त्यांना गाठून त्यांच्याशी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करायचा, लगट निर्माण करायचा प्रयत्न करायचा आणि अशा काही घटना सुद्धा समोर आलेल्या आहेत। त्यांच्याकडे स्वारगेट पोलिसांनी, पुणे पोलिसांनी चौकशी करून झाली आहे, मात्र काही कारणास्तव या महिला त्याच्या तावडीतून वाचल्यात। तर काही प्रकार जे त्याच्यामध्ये त्यांना महिलांवर अत्याचार केले असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये घाबरून महिलांनी तक्रारी दिल्या असाव्यात अशी शक्यता जी आहे ती सुद्धा पोलिसांना वाटते या प्रकरणामध्ये। हा आरोपी जो आहे तो पिसाट आरोपी आहे। या अशाच पद्धतीने एसटी स्टँडवर रात्री बेरात्री फिरून महिलांवरती अत्याचार करायसाठी तो सावज जे आहे ते शोधत असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झालंय। निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की आता त्याची हिस्ट्री, जी क्रिमिनल हिस्ट्री आहे ती समोर येताना दिसतेय, त्यामुळे त्याला किती कठोर शिक्षा होते ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर शेतामध्ये शोध मोहीम राबवल्यानंतर हा आरोपी सापडलेला आहे, पण त्यानं हा एकच गुन्हा केलेला नाहीये, तर याआधी सुद्धा अशाच पद्धतीनं तो गुन्हे करायचा, गुन्हा करण्याचा प्रयत्न करायचा आणि महिलांशी ओळख वाढवून त्यांच्यासोबत संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। अखेर हा नराधम सापडलेला आहे, गाडेला अटक झालेली आहे, त्यामुळे आता त्याला किती कठोर शिक्षा दिली जाते ते बघावं लागेल। तर आरोपी गाडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येताना दिसतेय। जेव्हा त्याची मोबाईल हिस्ट्री, मोबाईल लोकेशनची हिस्ट्री तपासली गेली त्यावेळेला तो बस स्टँडवर जाऊन अशाच पद्धतीने रात्रीच्या सुमारास, दिवसा तो आपल्या गावी असायचा, पण रात्रीच्या वेळेला त्या जवळच्या बस स्टँडवर असेल किंवा पुण्यामधील स्वारगेटचं बस स्टॉप असेल किंवा शिवाजीनगर बस स्टँड असेल त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीने तो चोरी करत असेल किंवा महिलांसोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचंही समोर आलेला आहे, प्रयत्न करत होता अशी ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता जेव्हा या प्रकरणामध्ये त्याला शिक्षा सुनावली जाईल त्यावेळेला त्याच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्या शिक्षेमध्ये वाढ होते का तेही बघावं लागेल। तर शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आली आहे। पुणे शहर पोलिसांना त्याला अटक करण्यामध्ये यश आलंय। आरोपी दत्ता गाडेला गावात थारा न देता पोलिसांसोबत आरोपीला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केली होती। गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी। गाडेला पकडण्यासाठी पोलिसांना मोठी मदत केली। ग्रामस्थांच्या मदतीने पुणे शहर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। आपल्यासोबत ग्रामस्थ आहे, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने त्याला पकडलं गेलं आणि नेमकं गाव कसं आहे या संदर्भामध्ये आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत हे ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचं गाव आहे, नेमका जी काय घटना घडली आहे यानंतर हे गाव कसं आहे? गाव अतिशय धार्मिक गाव आहे, सुसंस्कृत गाव आहे। पण कसं झालंय, फक्त एका व्यक्तीने गुन्हा केला त्याच्यामुळं पूर्ण गावाला हे केलं जाते, बदनाम केलं जाते।
गावाने आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना बरंचसं म्हणजे मदत केली. गावाने खूप मोठी मदत केलेली आहे पोलिसांना पकडून देण्यासाठी किंवा आरोपीला पकडून देण्यासाठी पोलिसांकडे. तुमचं काय, तुम्ही काल होते या ठिकाणी, नेमकं काय घडलं, काय झालं होतं? या ठिकाणी आमच्या काल हरिनाम सप्त्याचा सांगता होती. सांगता झाल्यानंतर आम्ही ज्येष्ठ मंडळीने विचार केला की आपल्या गावचं नाव महाराष्ट्रामध्ये खराब गाव म्हणून यायला लागलं हेडिंगला, तर याच्यावर आपण काहीतरी योग्य निर्णय घेतला पाहिजे. आमच्या ज्येष्ठ मंडळी सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण सगळ्यांनी त्या आरोपीला पकडून देण्याकरता सहकार्य करायचं. आमच्या वाड्या वस्त्यावर सगळे कार्यक्रमाला हजर असल्यामुळं सगळ्याला ती माहिती मिळाली आणि सगळ्यांनी निर्णय घेतला की आरोपी दिसला की पोलिसांना कळवायचा आणि आरोपी ताब्यात द्यायचा. आपल्या गावचं जे येतंय बातम्या हे बंद झाल्या पाहिजे. आपलं गाव सुसंस्कृत आहे. आमच्या गावामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अखंड हरिनाम सप्त्याचं म्हणा, रोज इथं हरिपाठ होतो चालू, इथं गुरुवारच्या आरत्या असतात. या गावामध्ये परिसरातील सर्व लोक गुरुवारी दर्शनासाठी येतात. असं धार्मिक गाव आणि सुसंस्कृत मुलं, चांगल्या विचाराची आणि चांगल्या धार्मिक प्रवृत्तीची मुलं आहे सर्व गावात. पण एका मुलाने चूक केल्यामुळं सगळ्या गावाची बदनामी व्हायला लागली. ते आम्हाला कोणाला ते सहन होईना, म्हणून आम्ही निर्णय घेऊन त्या आरोपीला पकडण्याचा निश्चय केला आणि सर्वांनी त्या ऊसामध्ये सापळा रचून मुलं सगळी ऊसाने घुसली. रात्र पोरं जागी राहिली. सगळ्या वस्त्यावाल्यांनी निर्णय घेतला की आपल्या वस्तीका आला की आपण कळवायचं. आणि मग रात्री तशाच प्रकारे ते एका वस्तीकडे गेला. त्या ठिकाणी लगेच फोन करून त्या आरोपीला कॅच करून देण्यात आमच्या सर्व ग्रामस्थांनी आणि आमच्या तरुण मंडळींनी सहकार्य केलं. म्हणून आरोपीला जर ठरवलं असतं गावाने मदत करायची तर अजूनही कित्येक दिवस ते आरोपी इथं अन्न पाणी घेऊन जगू शकत होता ऊसाच्या शेतात. पण निर्णय झाल्यामुळं पाणी प्यायला सुद्धा कोणी देईन आणि दिलं तरी लगेच पोलिसांना कळवून ताब्यात देण्याची प्रक्रिया गावाने केली आणि आरोपीला पकडून देण्यात मोठं सहकार्य केलं. याच्यामुळं आमच्या गावचं जे नाव असं म्हणजे गुन्हाटचा म्हणून झालं. आमची विनंती आहे की परत मीडियाने गुन्हाट गाव हे चांगलं गाव आहे, सुसंस्कृत गाव आहे. गावाने सहकार्य केल्यामुळे आरोपी ताब्यात मिळाला. गावाने ठरवलं असतं तर आरोपीला मदत केली असती तर आरोपी ताब्यात येऊ शकत नव्हता. एवढीच आमची अपेक्षा आहे तुमच्या याच्यामधून. काल तुम्ही देखील काल त्या पथकामध्ये होता, तुम्ही काम करत होता, नेमका अडचणी येत होत्या, तुम्ही पोलिसांना कशा प्रकारे मदत केली? नाही, आम्ही पोलिसांना चांगल्या प्रकारे मदत केली. या ठिकाणी बिबट्याचा खूप वावर आहे आमच्या भागात. या ठिकाणी खूप वेळा सांगून या ठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले नाही. त्यांना बिबट्याची फार भीती असल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना आणि वननीती जी गावातली मुलं आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अशी मदत करून आरोपीला दिवसभर सापडण्यासाठी खूप मदत केली. ऊसात शिरून आतमध्ये खूप मोठ्या ऊसात जाऊन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अशी मदत केली. दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आरडाओरड केल्या असल्यास बलात्कार झाला नसता या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या या विधानानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली. कदम हे आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल विरोधकांनी केला. तर गृहराज्यमंत्र्यांना घटनेचं गांभीर्य राहिलं नाही का असा सवालही त्यांनी केला. आज एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक 1.5, 2, 3, 4 मिनिटांमध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे. परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही. जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही. त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही. ज्या पद्धतीचं वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेच्या संदर्भामध्ये केलंय, यावरनं हे सरकार किती असंवेदनशील आहे आणि इतक्या गंभीर प्रकरणाच्या संदर्भामध्ये इतकं बेजबाबदारपणे वक्तव्य राज्याचा एक गृहमंत्री कशा पद्धतीने करू शकतो ही मूर्तीमध्ये हे या प्रकरणातून आपल्याला पाहायला भेटतं. या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय. एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग होतोय, बलात्कार होतोय आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हणजे हा त्यांचा शब्द आहे. तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही. म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं.
तिचा गळा दाबलाय, तिचा घसा दाबलाय, तिचं तोंड दाबलाय, तिच्यावर जबरदस्ती होते. पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय, त्याबद्दल नक्कीच पोलिसांचं अभिनंदन. तर योगेश कदम यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण भाजप आमदार परिणय फुकेंनी केलंय. मला असं वाटतं गृहराज्यमंत्री कदम साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याचा मला वाटतं करण्यात आलेला आहे, ते चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे. मला असं वाटत नाही की त्या प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं. पॉलिटिकल स्टेटमेंटनी पोलिसांच्या तपासावर वेगवेगळे परिणाम होतात. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा पोलीस कारवाईंना सपोर्ट केला पाहिजे, पोलिसांचे मनोबल वाढवलं पाहिजे आणि पोलिसांना त्या ठिकाणी अजून इन्सिस्ट केलं पाहिजे की अशा घटना होणार नाही. आणि याकरता समाज, त्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि पोलीस असं म्हणून काम केलं पाहिजे, तर अशा घटनाला पुढे आळा बसेल.